तुम्ही शिवराज्याभिषेक सोहळ्याची फ्रेम पाहिलीच असेल। त्या चित्रात सिंहासनासमोर वाकून शिवाजी महाराजांना मुजरा करणारा एक इंग्रज अधिकारी दिसतो। आठवतोय का? 6 जून 1674 रायगड किल्ला। 350 वर्षापूर्वीचा तो काळ। ढोल ताशे सनई चौघडे आणि अखंड महाराष्ट्राच्या डोळ्यात आनंदाश्रू। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस या गर्जनेने अवघा रायगड दुमदुमून गेला होता। याच सोहळ्याची भव्यता, डोळ्यांना थक्क करणारा तो थाट याचं हुबेहूब वर्णन एका परकीय माणसानं आपल्या लिखाणातून करून ठेवलंय। त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं हेनरी ऑक्झेंटन। हेनरी इंग्लंडमधल्या एका मोठ्या सरदार घराण्यातला होता। त्याचे सगळे नातलग ईस्ट इंडिया कंपनीत मोठ्या पदावर होते। तरुणपणापासून भारतात राहिल्यामुळे हेनरीला इथली राजकीय परिस्थिती आणि शिवाजी महाराजांचा वाढता दरारा या दोन्ही गोष्टी चांगल्याच ठाऊक होत्या। इंग्रजांना आपल्या काही मागण्या घेऊन महाराजांसोबत एक तह करायचा होता। त्यासाठी त्यांनी हेनरी ऑक्झेंटन आणि नारायण शेणवी नावाच्या एका दुभाषाला थेट महाराजांकडे पाठवण्याचं ठरवलं। आणि ही जोडगोळी मुंबईवरून निघाली एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हायला। 13 मेच्या रात्री हेनरी जहाजाने चौल बंदरावर पोहोचला। तिथे पोहोचल्यावर त्याला एक धक्काच बसला। रात्री 8 वाजता शहराच्या सगळ्या वेशी, सगळे दरवाजे बंद झालेले। त्याने चौकशी केली तर त्याला समजलं की शिवाजी महाराजांची एवढी दहशत आहे की सूर्य मावळताच इथे वेशी बंद केल्या जातात। महाराजांच्या पराक्रमाची पहिलीच धग हेनरीला तिथेच कळाली। त्यानंतर 19 मेला हेनरी पाचाडला पोहोचला। महाराज तेव्हा भवानी देवीच्या दर्शनासाठी प्रतापगडावर गेले होते। त्यामुळे हेनरीला 2 दिवस पाचाडलाच मुक्काम करावा लागला। अखेर 22 मे रोजी त्याला गडावर येण्याचं बोलावणं आलं। जेव्हा हेनरी रायगड चढू लागला ना, तेव्हा आजूबाजूची तटबंदी पाहून तो पार थक्क झाला होता। तो लिहितो, फितुरी झाल्याशिवाय हा गड जिंकणं कोणालाही शक्य नाही। हा गड इतका अभेद्य आहे। त्याने गडावर सुमारे 300 इमारती आणि राजमहाल असल्याचंही लिहून ठेवलंय। 26 मेला महाराजांशी त्याची पहिली भेट झाली। हेनरीने महाराजांना 1650 रुपयांचा हिरे जडित सिरपेच, सलकडी आणि मोती नजराणा म्हणून दिले, तर युवराज संभाजी महाराजांना हिऱ्यांची कंठी दिली। तहाची बोलणी झाली आणि महाराजांनी त्याला थेट राज्याभिषेक सोहळा पाहूनच गडाखाली जाण्याची आज्ञा दिली। आता येतो तो सुवर्ण क्षण। सकाळी ठीक 7 वाजता हेनरी दरबारात आला। समोर साक्षात छत्रपती शिवराय सिंहासनावर विराजमान होते। हेनरीने महाराजांना लवून मुजरा केला। तेवढ्यात त्याचा दुभाषी नारायण शेणवी याने हातातील हिऱ्याची अंगठी वर धरली। त्यावर सकाळी पडलेली किरण चमकली आणि महाराजांचं थेट लक्ष हेनरीकडे गेलं। महाराजांनी त्याला सिंहासनाच्या अगदी पायरीपाशी बोलावून घेतलं। त्या थोड्याच वेळात हेनरीने जे काही पाहिलं त्याने त्याचे डोळे दिपून गेले। तो लिहितो, सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सोन्याच्या भाल्यांवर राजसत्तेची चिन्ह तळपत होती। उजव्या बाजूला सोन्याचे मासे होते, तर डाव्या बाजूला घोड्यांचे चामर आणि न्याय दर्शवणारी सोन्याच्या तराजूची पारडी होती। त्याहून आश्चर्य म्हणजे जेव्हा तो महालाच्या प्रवेशद्वारावर आला तेव्हा तिथे 2 लहान हत्ती, 2 पांढरे शुभ्र शृंगारलेले घोडे उभे होते। याच सोहळ्यात त्याने आणखी एक महत्वाची नोंद केली की राष्ट्रीय उत्सवाच्या वेळी जरी किनार असलेला ध्वज हा सार्वभौम राज्याचं निशाण म्हणून वापरण्याचं ठरलं होतं। पण हेनरीने जे सर्वात महत्वाचं वर्णन केलंय ते आहे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचं। तो लिहितो, शिवाजी महाराज 47 वर्षांचे देखणे पुरुष होते। त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची बुद्धिमत्ता आणि चाणाक्षपणा सहज दिसून येत होता। त्यांचा वर्ण इतर मराठ्यांपेक्षा खूप गोरा होता। त्यांची दृष्टी अत्यंत तीक्ष्ण, नाक सरळ आणि टोकाशी थोडं बाकदार होतं। त्यांची दाढी निमुळती आणि मिशी विरळ होती। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं बोलणं अत्यंत निश्चयपूर्ण, स्पष्ट आणि वेगवान होतं। एका परकीय माणसाच्या लेखणीतून उतरलेलं हे वर्णन वाचलं की आजही आपल्याला तो ऐतिहासिक सोहळा आणि आपले महाराज डोळ्यांसमोर जिवंत उभे राहिल्यासारखे वाटतात। याच लेखणीमुळे आज 350 वर्षानंतरही इतिहास आपल्यासमोर एक अनमोल ठेवा म्हणून जिवंत आहे। सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा।